वर्षाची हाड बदल की बसपर्यंत बसावं टाकला तुकडा खावा लागतो. इमानदार कुत्रा मग त्याला दारातून केलं जातं. आणि कपटी मांजर मात्र घरात जिकडे तिकडे फिरून येतो. आपले डोळे झाकून दूध पिऊन येतं. आणि इमानदार कुत्रा मात्र दारातच उभा असतो. त्याला टाकलं तरच तो बिचारा असताना खातो. खऱ्या अर्थानं त्या कलियुगामध्ये वावरत असताना हे 3 प्राण्यातून मिळालेले आम्हाला बोनस लाईफ आहे. याच खऱ्या अर्थानं आमची खरी 40 वर्षाची लाईफ आहे. म्हणून सावता बाबांनी आपल्या वयाच्या 45व्या वर्षीच खऱ्या अर्थानं भगवंताची याचसाठी केला होता अंटाघात. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलं विसावा, कुंडली धावा तृष्णेची. ही खऱ्या अर्थानं जीवनाची ओळ आहे. म्हणून शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी. आता फार बोलू काय अवघे पाय विदित, तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची. तसं तुकोबरायांनी मोठ्या प्रेमानं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे गुरुदेवांच्या आशीर्वादानं सावता बाबासारखी रत्न 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये 13वं शतक आणि 14व्या शतकाचा प्रारंभ या असणाऱ्या दरम्यान त्यांनी जगामध्ये अवतार असताना घेतला. संतांचं येणंही स्वतंत्र असतं आणि संतांचं जाणंही स्वतंत्र असतं. तुमचं आमचं येणंही स्वतंत्र नाहीये आणि जाणंही स्वतंत्र नाही. काही व्यक्तीला विचार केला गेला, एक शक्ती जगातली अशी आहे त्याला आणावं लागतंय. एक शक्ती अशी आहे इच्छा असो अथवा नसो त्याला जगात यावं लागतं. पण एक शक्ती अशी आहे इच्छेने येते आणि इच्छेनं जाते. आता ज्याला आणावं लागतं ते कोण आहे? तो साक्षात परमेश्वर आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. देवा धर्म रक्षावया अवतार येशी आपल्या पायीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्मसोशी येईल किंवा गर्भसोशी येईल दुष्ट निर्धारिली किती एक धन्य तुझं कृपा शब्द म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे पोय नारायण दया शून्य. म्हणून साक्षात जगाच्या मालकाला आणावं लागतं तेव्हा ते येतात भक्ताचं रक्षण करण्यासाठी. परंतु तुला मला इच्छा असो अथवा नसो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेडम याच्याशी सामना करावा लागतो. उपजे ते नासे नासेले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही अवस्था तुमची आमची. पण संतांचं येणे स्वतंत्र आहे आणि संतांचं जाणं स्वतंत्र आहे. आपलं कार्य संपलं संत थांबत नाही. शास्त्र सांगतं शहाण्या माणसाने एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर सुद्धा तो महिना निवांत आपण थांबायचे असं डोक्यात कधी घेता कामा. जेवढ्या कामासाठी गेलो तेवढं काम झालं की पटकन निरोप घ्यायचा, नमस्कार करायचा. गोडी वाढत असते. म्हणून जसं नदी एक ठिकाणी कधी थांबत नाही, सतत वाहत निघाली. नदी जर थांबली तर नदीने आता तिला डबक्याचं स्वरूप प्राप्त होत असतं. नदीने सारखं वाहत राहायचं असतं. पण तीच नदी सागराची भेट झाली तिचं वाहन थांबलेलं असतं. कारण ते सागर स्वरूप झालेले असते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तशी अवस्था संतांची तयार झालेली असते. पण संत शिरोमणी सावता बाबा हे फार मोठे असणारे संत. कुर्मा काका, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, चोखा मेळा हे त्याच काळातले असणारे सर्व संत असणारे. आणि त्या काळातले संत बायबाप हे वयानं सर्वात मोठे असणारे. अगदी गोरोबा काकांपेक्षा सुद्धा वयानं मोठे असणारे, नामदेव महाराजांपेक्षा मोठे असणारे, ज्ञानोबारायापेक्षा वयानं मोठे असणारे. यांच्याबद्दलच्या असणारी प्रत्येकाच्या मनातली आपुलकीची भावना तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रुक्मादेवीवरू न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. म्हणूनच आज संसार सुफळ झाला गे माय देखे रे पाय विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. असे असणारे साक्षात सावता बाबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला बोलण्याचा योग आला. आमचे शिंदे साहेब थोडं मोबाईलकडे घड्याळाकडे बघू लागले. कारण आस्था कासारकडे जाण्याची त्यांची ओढ आहे थोडीशी. कारण शेतीबद्दल त्यांना आवड आहे, प्रेम आहे असणार तशी त्याची मला जाणीव आहे. आपला कोणाचाही अधिक वेळ या ठिकाणी न घेता
एक तासाची प्रवचनाची मर्यादा डोळ्यासमोर ठेवून गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपलाशी संवाद करत असताना बोलत असताना एकाच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं मानवतेचे पुजारी बनत झाला. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भूक लागणे हा प्रकृतीचा धर्म आहे, पण भूक लागलेली नसताना सुद्धा दुसऱ्याच्या ताटातली भाकरी आपल्या ताटात हिरावून घेणे ही मात्र माणसाची विकृती आहे. आणि प्रचंड भूक लागलेली असताना सुद्धा समोरचा माणूस जर एखादा उपाशी असेल तर आपला हिस्सा त्या व्यक्तीला देणे ही खरी आमची भारतीय संस्कृती आहे. आणि त्याच असलेल्या संस्कृतीचं जतन आपल्या जीवनात व्हावं ही संतांची शिकवण आहे. त्या दृष्टिकोनातून संत बाबांनी सांगितलेला विचार म्हणून सुरुवातीला अभंग घेतला नात्र्यांचा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधने तुटते भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद तेती वाई एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. पण आदरणीय गुरुवर्य असे दररोज आपण महात्मे आदरणीय माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त झालाय. तो अधिक वेळ या ठिकाणी गुरुदेवांच्या आशीर्वादाने ही सेवा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करूया. मला आठवण आहे, जाणीव आहे, गतवर्षी आपण सावताबाबांच्या संयोग समाधीच्या दिवशी त्याच पवित्र ठिकाणी असताना भजन केलं होतं. दुपारचा गुलाल असताना मोठे मोठे परस उधळून पुष्पांजली समर्पित करून त्या ठिकाणी चिंतन केलं होतं. परंतु जेव्हा मला काल कोर्टात असताना माऊलींचा असताना फोन आला, हो म्हटले मी असं बोलतो, माझ्या लगेच लक्षात आलं कारण नंबर सेव्ह केलेला असताना बोला माझ्या सेव्ह असतं म्हणजे एकच उद्देशाला मात्र कुठल्याही परिस्थितीत 4 वाजता आपली उपस्थिती आवश्यक आहे. निश्चितपणे येतो म्हटलं कारण करता कविता शेवटी तो आहे. त्याची इच्छा झाली की तो कसा खेचून आपल्याला आणतो पत्ता लागू शकत नाही. इच्छे व अनिच्छे जे काही घडते त्या घटनेत तत्स्वरूप दिसते. म्हणून करता कविता शेवटी तो आहे. त्याच्याच प्रक्रियेला त्यांच्याच सर्व काही जगातली व्यवहार चालत असतात. या दृष्टिकोनातून संत शिरोमणी सावताबाबा यांचा खऱ्या अर्थानं हा चरित्र रूपानं चाललेला असताना ग्रंथ जगद्गुरु तुकाराम